सर्वप्रथम सर्वांचं आपल्या यशाची गुरुकिल्ली या यूट्यूब चॅनेलवर सर्वांचं स्वागत। तर आजचे जे क्वेश्चन्स आहेत ते आपण लगेच स्टार्ट करू। क्वेश्चन 1 आहे, सापावर काय टाकल्या तो लगेच पळून जातो? ऑप्शन्स आहेत, ऑप्शन ए पेट्रोल, ऑप्शन बी मीठ, ऑप्शन सी फिनाइल, ऑप्शन डी पाणी। तर जो उत्तर आहे सापावर फिनाइल टाकल्याने तो लगेच पळून जातो, याचं उत्तर आहे ऑप्शन सी। क्वेश्चन 2 आहे, कोणत्या फळाचा वापर बूट साफ करण्यासाठी केला जातो? ऑप्शन्स आहेत, ऑप्शन ए केळ, ऑप्शन बी सफरचंद, ऑप्शन सी जांभूळ, ऑप्शन डी पपई। याचं उत्तर आहे केळ फळाचा वापर बूट साफ करण्यासाठी केला जातो, याचं उत्तर आहे ऑप्शन ए। क्वेश्चन 3 आहे, कुत्रा चावल्यास माणूस किती वर्षानंतरही मरू शकतो? ऑप्शन्स आहेत, ऑप्शन ए 2 वर्ष, ऑप्शन बी 1 वर्ष, ऑप्शन सी 3 वर्ष, ऑप्शन डी 4 वर्ष। तर याचं उत्तर कुत्रा चावल्यानंतर माणूस 1 वर्षांनीही मरू शकतो, याचं उत्तर आहे ऑप्शन बी। क्वेश्चन 4 आहे, कोणत्या भांड्यातून पाणी पिल्याने राग कमी होतो? ऑप्शन्स आहेत, ऑप्शन ए चांदीचे, ऑप्शन बी सोन्याचे, ऑप्शन सी स्टीलचे, ऑप्शन डी पितळेचे। याचं उत्तर चांदीच्या भांड्यातून पाणी पिल्यास राग कमी होतो, याचं उत्तर आहे ऑप्शन ए। क्वेश्चन 5 आहे, कोणत्या महिन्यात सर्वाधिक बाळ जन्माला येतात? ऑप्शन्स आहेत, ऑप्शन ए जून, ऑप्शन बी ऑगस्ट, ऑप्शन सी जानेवारी, ऑप्शन डी डिसेंबर। उत्तर येत असेल तर कमेंट्समध्ये टाईप करा। चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब नक्की करून घ्या। तर याचं उत्तर आहे ऑगस्ट महिन्यात सर्वाधिक बाळ जन्माला येतात, याचं उत्तर आहे ऑप्शन बी। क्वेश्चन 6 आहे, असा कोणता प्राणी आहे जो ट्रेनपेक्षा वेगाने धावतो? ऑप्शन्स आहेत, ऑप्शन ए अस्वल, ऑप्शन बी सिंह, ऑप्शन सी घोडा, ऑप्शन डी चित्ता। याचं उत्तर चित्ता प्राणी आहे जो ट्रेनपेक्षा जास्त वेगाने धावतो, याचं उत्तर आहे ऑप्शन डी। क्वेश्चन 7 आहे, कमळ हे कोणत्या देशाचे राष्ट्रीय फूल आहे? ऑप्शन्स आहेत, ऑप्शन ए भारत, ऑप्शन बी चीन, ऑप्शन सी जपान, ऑप्शन डी श्रीलंका। तर याचं उत्तर कमळ हे भारत देशाचे राष्ट्रीय फूल आहे, याचं उत्तर आहे ऑप्शन ए। क्वेश्चन 8 आहे, कोणता प्राणी उभा राहून झोपतो? ऑप्शन्स आहेत, ऑप्शन ए अस्वल, ऑप्शन बी घोडा, ऑप्शन सी गाय, ऑप्शन डी वाघ। याचं उत्तर घोडा प्राणी उभे राहून झोपतो, याचं उत्तर आहे ऑप्शन बी। क्वेश्चन 9 आहे, संताप होणे या म्हणीचा अर्थ काय होतो? ऑप्शन्स आहेत, ऑप्शन ए खूप राग येणे, ऑप्शन बी जागरण करणे, ऑप्शन सी काम करणे, ऑप्शन डी जबाबदारी घेणे। याचं उत्तर संताप होणे या म्हणीचा अर्थ आहे खूप राग येणे, याचं उत्तर आहे ऑप्शन ए। क्वेश्चन 10 आहे, कोणत्या देशातील लोक मातीची चपाती खातात? ऑप्शन्स आहेत, ऑप्शन ए जपान, ऑप्शन बी भारत, ऑप्शन सी पाकिस्तान, ऑप्शन डी वरील कोणीच नाही। तर याचं उत्तर वरील कोणीच नाही मातीची चपाती खात, याचं उत्तर आहे ऑप्शन डी। क्वेश्चन 11 आहे, पृथ्वीची बहीण कोणत्या ग्रहाला म्हटले जाते? ऑप्शन्स आहेत, ऑप्शन ए बुध, ऑप्शन बी शुक्र, ऑप्शन सी मंगळ, ऑप्शन डी गुरु। उत्तर येत असेल तर बिनधास्त कमेंट्समध्ये नक्की टाईप करा। चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब नक्की करून घ्या। याचं उत्तर पृथ्वीची बहीण शुक्र ग्रहाला म्हटले जाते, याचं उत्तर आहे ऑप्शन बी। क्वेश्चन 12 आहे, चहा कोणत्या देशात सर्वप्रथम सापडला होता? ऑप्शन्स आहेत, ऑप्शन ए भारत, ऑप्शन बी जपान, ऑप्शन सी चीन, ऑप्शन डी अमेरिका। तर याचं उत्तर चहा चीन देशात सर्वप्रथम सापडला होता, याचं उत्तर आहे ऑप्शन सी। क्वेश्चन 13 आहे, दिल्लीच्या गादीला सुद्धा हदरवणारा कोणता राजा होता? आपले ऑप्शन्स आहेत, ऑप्शन ए छत्रपती शिवाजी महाराज, ऑप्शन बी पंडित जवाहरलाल नेहरू, ऑप्शन सी महात्मा गांधी, ऑप्शन डी लोकमान्य टिळक।
तर जो तर दिल्लीच्या गादीला सुद्धा हदरवणारा राजा छत्रपती शिवाजी महाराज होते. याचं उत्तर आहे ऑप्शन ए. क्वेश्चन 14 आहे. सर्वात जास्त लोह कुठल्या भाजीत आढळते? ऑप्शन्स आहेत ऑप्शन ए कारले, ऑप्शन बी मेथी, ऑप्शन सी पालक, ऑप्शन डी भेंडी. तर याचं उत्तर सर्वात जास्त लोह पालक भाजीत आढळते. याचं उत्तर आहे ऑप्शन सी. तर क्वेश्चन 15 आहे. माणूस पाणी न पिता किती दिवस जिवंत राहू शकतो? ऑप्शन्स आहेत ऑप्शन ए 20 दिवस, ऑप्शन बी 30 दिवस, ऑप्शन सी 60 दिवस, ऑप्शन डी 40 दिवस. तर याचं उत्तर माणूस पाणी न पिता 20 दिवस जिवंत राहू शकतो. याचं उत्तर आहे ऑप्शन ए. तर क्वेश्चन 16 आहे. सर्वात मोठं अंड कोणत्या प्राण्याचे असतं? ऑप्शन्स आहेत ऑप्शन ए कोंबडी, ऑप्शन बी शामरूक, ऑप्शन सी सरडा, ऑप्शन डी कबूतर. तर याचं उत्तर सर्वात मोठं अंड शामरूक प्राण्याचे असते. याचं उत्तर आहे ऑप्शन बी. क्वेश्चन 17 आहे. इंडिया गेट कोणत्या शहरात आहे? ऑप्शन्स आहेत ऑप्शन ए दिल्ली, ऑप्शन बी मुंबई, ऑप्शन सी आग्रा, ऑप्शन डी पंजाब. याचं उत्तर आहे इंडिया गेट दिल्ली शहरात आहे. याचं उत्तर आहे ऑप्शन ए. क्वेश्चन 18 आहे. कान टवकारणे या म्हणीचा अर्थ काय? ऑप्शन्स आहेत ऑप्शन ए स्वतःशी बोलणे, ऑप्शन बी वेगाने चालणे, ऑप्शन सी लक्ष देऊन ऐकणे, ऑप्शन डी भ्रमात राहणे. याचं उत्तर आहे कान टवकारणे या म्हणीचा अर्थ आहे लक्ष देऊन ऐकणे. याचं उत्तर आहे ऑप्शन सी. क्वेश्चन 19 आहे. नख चिरले असेल तर त्यावर कोणत्या झाडाचा रस लावावा? ऑप्शन्स आहेत ऑप्शन ए आंबा, ऑप्शन बी उंबूर, ऑप्शन सी लिंबू, ऑप्शन डी नारळ. तर याचं उत्तर आहे नख चिरले असेल तर त्यावर उंबराच्या झाडाचा रस लावावा. याचं उत्तर आहे ऑप्शन बी. क्वेश्चन जो की आपला लास्ट 20वा क्वेश्चन आहे तो आहे कच्ची कैरी खाल्ल्याने कोणता आजार बरा होतो? ऑप्शन्स आहेत ऑप्शन ए कॅन्सर, ऑप्शन बी अम्लपित्त, ऑप्शन सी बुद्धकोष्ठिता, ऑप्शन डी मधुमेह. जर तुम्हाला या क्वेश्चनचं उत्तर येत असेल तर कमेंट्समध्ये नक्की टाईप करा. चॅनलला तुम्ही आपल्या सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब नक्की करून द्या. चला आपण भेटूया उद्याच्या एक नवीन अशाच इंटरेस्टिंग GKच्या व्हिडिओमध्ये.